हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण. स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की माझी ऍक्च्युली तब्येत आहे कशी. कारण की मला सर्दी, खोकला, कणकणी सगळंच आहे. कारण की वातावरण चेंज झाले आणि हे वातावरण थंडी आणि पावसाळा मला सहन होत नाही. बाहेर तर इतकं जास्त वारं आणि पाऊस चालू आहे ना, तुम्हाला मी दाखवते. पाहू शकता कसले वारे, झाडं पूर्ण हलायला लागलेली आहेत. आणि ना अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही मम्मीकडे आलेलो आहोत. कारण की घरातलं आम्ही सगळं साहित्य उचललेलं आहे. म्हणजे ब्लँकेट, बेडशीट्स होते, कपडे होते, सगळं उचललेलं आहे. त्यामुळे आम्ही इकडे येऊन शिफ्ट झालेलो आहोत. म्हणजे इथे राहणार आहेत अजून थोडे दिवस, 1-2 दिवस. हळूहळू तुम्हाला समजेलच पुढे काय काय. पण या पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ना, या ब्लॉगमध्ये कळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता मस्त असं जेवण करायचं आहे आणि पुन्हा घरी जायचं, कारण की घरी अजून साफसफाई वगैरे करायची आहे आम्हाला. सो चला. हे बघा, माझं इथं ताट तयार झालेलं आहे. चला मी मस्त असं जेवण करून घेते. हे पहा, आम्ही घरी आलेलो आहोत. घर पूर्ण रिकामं झालंय. लाईट गेली आहे त्यामुळे लाईट लावता येत नाहीये. मी ऋषी आलोय साफसफाई करण्यासाठी. आता मी सांगते तुम्हाला की आम्ही ॲक्च्युली कुठे जाणार आहोत. आम्ही दोघं जण कुठे बाहेर शिफ्ट होणार आहे. तर बरेच जणांनी DMs केले, मेसेज केले की नाही तुम्ही दुबईलाच चाललाय का माघारी. तर ही गोष्ट खरी आहे, आम्ही दुबईला चाललेलंच आहे. म्हटलं तुम्हाला आजच की नाही ह्या व्हिडिओमधून सगळं सांगावं. तर आम्ही डीमार्टला पण जाणार आहे थोडंसं साहित्य खरेदी करायला. तर तिकडं जायचं म्हटलं ते घेऊन जावं लागतं. बघू, जर टाईम मिळाला तर आम्ही ते करणार आहे. सो आता मी झाडू मारते. वरचा रूम आहे ना, तिथे झाडू मारले आणि बघा इतका सारा कचरा साठलेला आहे. म्हणजे सगळं कवर्सच आहेत ॲक्च्युली. सगळे पॅकेट, कवर हे सगळं भरलेलं आहे कचरा. म्हणजे मी पटकन घर झाडून घेते म्हणजे थोडीशी कामं होऊन जाईल. व्लॉगचं मी पूर्णतः विसरून गेले होते, पण तुम्हाला सांगते की आम्ही डीमार्टला गेलो होतो. मग तिथेच ना आम्ही हे बघा, ही बॅग आणि एवढं बॅग, हे 2 बॅग इतकं साहित्य घेऊन आलेलं आहोत. आणि आता घरी आलेलं आहे, जेवण करा मस्त असं. आणि मग पुढे बघूयात काय काय होते. चला. हा आहे नेक्स्ट डेचा ब्लॉग. तर सांगते तुम्हाला, कालच मी येणार होते इथे घरी. म्हणजे तुम्ही बघू शकता घरी आलेली आहे मी इथे. तर इथे थोडीशी मला साफसफाई करायची होती. थोडंसं वॉशरूम क्लीन करायचं आहे, फर्निचर नीट करायचे आहेत, म्हणजे पुसून वगैरे घ्यायचं आहे. त्यासाठीच मी खास आलेली आहे. आजच मी येणार आहे, यानंतर मी येणार नाही आहे थोडंही काही करायला. फक्त जो जे शेवटचा टचअप असतो ना साफसफाईचा, तो करण्यासाठी आलेली आहे. तर कालच माझं होतं की मी कालच साफसफाई करणार आहे, पण काल नाही झालं. कारण की काल अचानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही गेलो होतो शॉपिंगला. सो थोडंफार कपडे वगैरे घेतलेलेच आहेत मी, जे की तुम्हाला मी तिकडच्या घरी गेल्यावरती दाखवते. इथे माझ्याकडे काही नाही आहे. सो इथं मी पटकन कामावरून घेते. मला नवरा माझा इथे सोडून गेलेला आहे त्याच्या कामासाठी आणि मी इथे साफसफाईसाठी थांबलेली आहे. सो 1 तास ते 2 तासामध्ये मला सगळं आवरायचं, म्हणजे सगळी कामं आवरून घेते मी इथली, म्हणजे मी पण फ्री होईल. थोडाही टाईम न वेस्ट करता मी म्हटलं चला आपण कामाला लागूयात. कारण की मी त्याच कामासाठी इथं आलेली आहे. आणि मी विचार करत होते की तासाभरात कामं होईल, पण तसं नाही झालेलं आहे. 3 तास तरी मला लागलं सगळं कामं आवरायला. सगळ्यात पहिल्यांदा मी झाडू मारून घेतला, त्यानंतरनं फर्निचर पुसलं, त्यामुळे आणखीन जास्त घाण झालं. पुन्हा मी झाडू मारून घेतला, त्यानंतर 2 वॉशरूम होते वरचा खालचा, दोन्ही मी व्यवस्थित धुवून घेतलं आणि मग सगळ्यात शेवटी पुसून घ्यायला लागले. आता थंडी पण इतकी जास्त आहे की नाही, फरशी पुसल्यानंतर ती वाळायचं नावच घेत नाही. मलाच काही समजत नाही काय करायचं. आता ज्या रूममध्ये फॅन आहे तिथं तर फॅन लावले, पण जिथं नाहीये तिथं कशी फरशी वळवायची मलाच काही कळेना. तास झालं तरी फरशी काय वाळली नव्हती. मी तसंच ठेवून आली घरी आलेली. आणि मी तुम्हाला सांगते की मी शॉपिंगमध्ये काय काय घेतले. पहिलं तर मी गेली झुडिओमध्ये, आणि झुडिओमध्ये मला हा एक व्हाईट कलरचा फ्रॉक मिळाला, जो की असं काहीतरी आहे. आणि तिथे मी भरपूर सारे पसंत केले, पण त्यामधलं एकही माझ्या साईजचा नव्हता. मग मी शेवटी गौरीला विचारलं आणि गौरीला हा पण पसंत आला होता. मग मी तिच्यासाठी हा घेतला. नंतर आम्ही माझ्यासाठी जस्ट स्ट्रीटवरने चाललो होतो, तेव्हा मला एक पसंत आला ड्रेस. तो म्हणजे हा येल्लो कलरमध्ये आहे. इतका छान आणि इतका मस्त असा आहे ना, असा एकदम मस्त असा लेमन येल्लो कलरमध्ये आहे. इतका पिंटरेस्ट, इतका क्यूट ड्रेस आहे ना,
खूपच मस्त आहे. आणि कधी जर ओकेजन तसं असेल किंवा कुठेतरी तसं वेअर करायचं असेल ना तर मी वेअर करेलच आणि तेव्हा तुम्हाला एकदम ऑल ओव्हर लुक समजून येईल. इतका मस्त ड्रेस होता ना, खूप छान ड्रेस मिळाला मला. दुसरं काय मी फार जास्त शॉपिंग नाही केलेले. किरकोळचेच कपडे वगैरे असतात ना तेच थोडेफार घेतलेले आहेत घरी घालण्यासाठी, पण काही कॉट सेट्स वगैरे आहेत. इतकंच केलेलं आहे आणि इतकंच बास, कारण की माझ्याकडे इतकं लगेज नाही आहे, म्हणजे वेट मी इतकं जास्त घेऊन पण नाही जाऊ शकत आहे. सो एवढीशीच आमची शॉपिंग होती. नवऱ्याला पण थोडीशी शॉपिंग करून दिली, म्हणजे 2 टी-शर्ट, काही पॅन्ट्स वगैरे असं आमची पूर्ण शॉपिंग झालेली आहे. शॉपिंगचा पूर्ण किस्सा संपलेला आहे. आता जस्ट पॅकिंग राहिलेलं आहे आणि पुढं काही थोडीफार गोष्टी राहिलेल्या आहेत, तेवढंच करायचं आहे आता. अजून एक गोष्ट म्हणजे आता तुम्हाला समजलेलेच आहे की मी दुबईला शिफ्ट होतीये पुन्हा, म्हणजे तिकडे चालले जिथं मी पहिला होते. तुम्ही भरपूर मला प्रेम दिलेला आहे, प्रेम प्रतिसाद दिलेला आहे जेव्हा मी दुबईमध्ये होते. अपेक्षा करते की आत्ताही तुम्ही मला तितकंच सपोर्ट कराल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जो तुम्हालाही प्रश्न पडत असेल की कधी जातोय आम्ही, कधीपासून व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत, काय चेंज आहे का, कुठे चाललोय आम्ही, भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. ते हळूहळू तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमधून किंवा जर जमलं मला तर मी लॉंग व्हिडिओजमध्ये पण सांगेलच. आणि तिथे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी समजूनच येतील. पण त्या गोष्टी तुमच्याकडून मिस व्हायला नको म्हणून इन्स्टा आणि यूट्यूबवरती दोन्हीकडे फॉलो करून ठेवा आणि नोटिफिकेशन बिल ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतीलच. अजून एक गोष्ट म्हणजे ना, मला जितकं शक्य होईल तितक्या लवकर मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे दुबईमध्ये एकदा पोहोचल्यानंतर, कारण की खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायच्याच आहेत आणि तुमच्यासोबतही बोलणं होईल. आणि मी असं कधी म्हणजे एकदम प्रोफेशनली लाईव्ह पण आलेली नाही आहे, एकदम परफेक्ट असं लाईव्ह आली आहे किंवा सगळ्यांना सांगितलंय असं झालेलं नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर नक्कीच होणार आहे. मग त्यासाठी फॉलो करून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही एक्सायटेड आहात की नाही तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्यासाठी फक्त इतकंच. चला बाय.